नरेंद्र महाराजींचं जे काम आहे ते कधीतरी या अक्कलमाशी असलेल्या विजय वडेट्टीवारांनी जाऊन नाणीजमध्ये पाहावं. त्याला 100 जन्म घ्यायला लागतील नरेंद्र महाराजांचं एवढं काम उभं करण्यासाठी, जे त्याच्या क्षमतेच्या बाहेरचं आहे. सर, हजारो आंदोलन करताना प्रमुख मागणी ही करतायत की आता एकतर त्यांनी 7 दिवसांच्या माफी मागावी, अन्यथा त्यांच्या विरोधात सरकारने गुन्हा दाखल करावा. मुख्यमंत्र्यांपर्यंत निवेदन आता वेगवेगळ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत पाठवले. आमचं हिंदुत्ववादी विचाराचं सरकार असल्यामुळे आमचे आदरणीय मुख्यमंत्रीजी योग्य तो निर्णय घेतील असा माझा विश्वास आहे. एक काँग्रेस हे हिंदू द्वेष्टी हा पक्ष आहे. मुस्लिम लीगचाच हा एक दुसरा मुस्लिम लीगची एक बी टीम असल्यामुळे कुठल्याही काँग्रेस नेत्याकडून तुम्ही कधीही हिंदू साधू संतांचा मान करताना तुम्हाला कधीच मान आणि सन्मान करताना तुम्हाला कधीच दिसणार नाही. मुळामध्ये आज महाकुंभ चालू आहे. महाकुंभचे उद्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने महाकुंभचे शेवट होणार आहे. तुम्हाला राहुल गांधी तिथे स्नान करताना दिसले का? त्यांच्या विचाराचे काही लोक तुम्हाला तिथे शाही स्नानासाठी जाताना दिसतात का? काँग्रेस मुळात हे मुस्लिम लीगच्या मानसिकतेवर चालणारा पक्ष असल्यामुळे तुम्ही विजय वडेट्टीवारकडून अजून काय अपेक्षा करणार? अजून दुसरा अपेक्षा ठेवू शकत नाही. कारण का शेवटी त्याला त्याच्या दिल्लीमध्ये बसलेल्या बॉसला अगर खुश करायचं असेल तर त्याला हिंदूंना शिवाय घालायलाच लागतील, तरच त्याचं पट टिकणार आहे, तरच त्याची आमदारकी टिकणार आहे. की तुम्ही हिंदूंना 100 शिवाय घाला आणि काँग्रेस 10 जनपदातून पदं मिळवा, असंच ते समीकरण आहे.